हॅलो एव्हरीवन, माझं नाव विनोद आहे आणि मी मागच्या 4 ते 5 वर्षापासून ट्रेडिंग करत आहे. तर माझ्या ह्या 4 ते 5 वर्षापासूनचा जो एक्सपिरियन्स आहे, मी कशी ट्रेडिंग केली किंवा जो मी तुम्हाला पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स एस एम सी शिकवणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टोटल आय सी टी कन्सेप्ट किंवा स्मार्ट मनी कन्सेप्ट जे मार्केटमध्ये जे शिकवले जातात ते फक्त एक बेसिक शिकवले जातात. एफईजीज किंवा ऑर्डर ब्लॉक किंवा मार्केट स्ट्रक्चर ह्या गोष्टी शिकवल्या जातात. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपला सिलेबस पाहून घ्या. आपला सिलेबस काय काय आहे आणि मी काय शिकवणार आहे ह्या गोष्टी तुम्ही पाहून घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी ह्या सगळ्या ॲडव्हान्स गोष्टी शिकवणार आहेत. मार्केट कसं चालतं, मार्केट हे टोटली अल्गोरिदमवर चालतं आणि मी ह्याच गोष्टी शिकवणार आहे मार्केटमध्ये. तुम्ही एस एम सी म्हणजे तुम्हाला माहीत असेल, एस एम सी म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे जे मोठे मोठे ट्रेडर आहेत ते मार्केटला हलवण्याची ताकद ठेवतात. आपण जे ट्रेडर असतो, आपण एक छोटे ट्रेडर आहे, आपण रिटेल ट्रेडर आहे. ज्या लोकांचं कॅपिटल हे 1 लाख किंवा 10 लाख किंवा 1 करोड किंवा 10 करोड हे सुद्धा मार्केटसाठी एक रिटेल कॅपिटल म्हटलं जातं. किंवा हे आपण ट्रेड घेतलं मार्केटमध्ये, इथं मार्केट हलवू शकत नाही. तर जे मोठे मोठे लोक आहेत, जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, सेंट्रल बँक्स, हेज फंड मॅनेजर किंवा फायनान्शियल प्रोफेशनल, हे जे मोठे ह्यांचं कॅपिटल आहे 1,000 करोड, 10,000 करोड, 20,000 करोड, 1,000 करोड, म्हणजे असे कॅपिटलचे लोक हे याला स्मार्ट मनी म्हणलं जातं. हे स्मार्ट मनी हे मार्केटमध्ये पैसे कमवत असतात. मार्केटमध्ये रिॲलिटीमध्ये 99% हे रिटेल ट्रेडर पैसे कमवतात. मार्केटमध्ये फक्त 1% लोक पैसे कमवत असतात. म्हणजे तुम्ही ॲनालिसिस करा, सेबी जे रिपोर्ट काढते मार्केटमध्ये, इंडियामध्ये सेबी जे रिपोर्ट काढते ते उगाच नाही काढत. मार्केटमध्ये हे 90% लोकांनी ट्रेडिंगमध्ये, ऑप्शन्समध्ये असो किंवा दुसऱ्या सेगमेंटमध्ये पण असो, 90% लोकांनी ट्रेडिंग केली जाते. म्हणजे फक्त 10च लोक सक्सेसफुल आहेत. त्या 10 लोकांमधले पण 1% लोकच असे आहेत की जे खरा पैसा कमवतात. हे बाकीचे जे आहेत त्यांचा एक थोडा इन्कम आहे. जे 9% लोक आहेत त्यांचा एक थोडंसं इन्कम आहे मार्केटमधून. जे 1% लोक आहेत तेच लोक मार्केटमध्ये पैसा कमवतात. मार्केटमध्ये तुम्ही पहिल्यांदा आपला सिलेबस करून घ्या. आपण एक टोटल आयसीटी प्लस स्मार्ट मनी कन्सेप्ट या दोन्ही गोष्टी शिकवणार आहे. आयसीटी म्हणजे एक काय हा वेगळा टॉपिक नाही. आयसीटी म्हणजे एक इनर सर्कल ट्रेडर नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे किंवा त्याचा जो फाउंडर आहे तो मायकल जे हर्डलस्टन असं नाव आहे त्याचं. तुम्ही जाऊन सर्च करू शकता इनर सर्कल ट्रेडर, आणि तो त्याचा फाउंडर आहे. त्याच्या चॅनलवर A to Z ॲडव्हान्स एस एम सी आहे, बट त्याच्या चॅनलवर 2-3 तासाचे व्हिडिओ आहेत आणि एक इंग्लिशमध्ये आहेत. आणि आपल्या मराठी कम्युनिटीसाठी असं शिकवणारं कोणच नाही. किंवा मला हे कमी वाटलं, मला ही गोष्ट कमी वाटली म्हणून मी एक बेसिक टू ॲडव्हान्स एक सिरीज आणलेली आहे. त्या सिरीजमध्ये मी तुम्हाला टोटल एस एम सी शिकवणार आहे. आणि मला जर चांगला रिस्पॉन्स आला, तुम्ही जर आपल्या चॅनलवर व्हिडिओ कंटिन्यू पाहिले किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केले, तर मी एक आपली लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा ह्या गोष्टी यूज करून मी लाईव्ह ट्रेडिंग सुद्धा मार्केटमध्ये मी लवकरच लॉन्च करणार आहे. आणि तुम्ही माझे ट्रेड कॉपी करू शकता. आता ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकायच्यात ह्या सिरीजमध्ये. आपला किती मोठं सिरीज होईल हे सांगता येत नाही. आता तुम्हाला सिलेबस मी दाखवतो, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही सिलेबस आहे, तो सुद्धा मी ॲड करत जाईल. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता पहा, ह्याच्यामध्ये PDRS म्हणजे प्रीमियम डिस्काउंट. आपल्याला मार्केटमध्ये डिस्काउंटमध्येच कधी पण बाय करावं लागतं किंवा प्रीमियममध्येच आपल्याला कधी पण सेल करावं लागतं. ह्या गोष्टी असतात ह्याच्यामध्ये. टोटल ब्लॉक्स, ऑर्डर ब्लॉक्स, ह्या मिटिगेशन ब्लॉक्स, ब्रेकर ब्लॉक्स, फेअर व्हॅल्यू गॅप्स, इन्व्हर्टेड फेअर व्हॅल्यू गॅप्स, रिजेक्शन ब्लॉक, बॅलन्स प्राइस रेंज म्हणजे BPR ब्लॉक्स, ऑर्डर ब्लॉक्स, व्हॅक्यूम ब्लॉक्स, हे टोटल ब्लॉक्स आहेत मार्केटमध्ये. हे आपण ब्लॉक शिकणार आहोत. त्यानंतर पहा, आपण काय शिकणार आहोत, इनर मार्केट ॲनालिसिस शिकणार आहोत. त्यातलं आतलं मार्केटचं जे ॲनालिसिस आपण ते शिकणार आहोत. कोरिलेशन बघणार आहे मार्केटचं आपण. IRL to ERL ॲनालिसिस म्हणजे इंटरनल रेंज लिक्विडिटी, एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी, ह्या गोष्टी पाहणार आहोत. आपण स्मार्ट मनी कन्सेप्टचे डायव्हर्जन्स पाहणार आहोत. डायव्हर्जन्स म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये कोणकोणते असतात. त्यानंतर पॉवर ऑफ 3 म्हणजे ॲक्युमुलेशन, मॅनिप्युलेशन आणि डिस्ट्रिब्युशन. म्हणजे मार्केट कधी साईडवेज असतं, मार्केट कधी मॅनिप्युलेट करतं, मार्केट कधी डिस्ट्रिब्युशन करतं, म्हणजे मार्केटमध्ये कधी मुवमेंट येते, ह्या गोष्टी आपण सेकंड टॉपिकमध्ये पाहणार आहोत. आपण थर्डमध्ये ICT एसेन्शियल म्हणजे
ॲक्युमुलेशन मॅन्युफॅक्चरिंग पॅटर्न कसे बनतो, त्यानंतर क्वार्टरली थेरी कशी असते, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कसं बनतं, CISD मेथड पाहणार आहोत, टर्टल सूप हे एक मेथड पाहणार आहोत, फ्लोड किंवा LLOD मेथड पाहणार आहोत, CRT आपण थेरी पाहणार आहोत, कॅन्डल रेंज थेरी, एका रेंज कॅन्डल रेंज थेरी कशी बनती आपण हे टोटली पाहणार आहोत. आता तुम्ही ते आता पाहिलं असेल की मार्केटमध्ये हे मराठी कम्युनिटीमध्ये कोणीतरी आणलंय का, आता तुम्ही पहा या गोष्टी तर पहा. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल लिक्विडिटी, आपण मार्केट हे चालतं कशावर, मार्केट टोटल हे लिक्विडिटी मार्केटमध्ये चालतं. मार्केट तुम्हाला जर मार्केटमध्ये लिक्विडिटी कुठे ही जर गोष्ट माहीत असेल, परत ऐका, तुम्हाला जर मार्केटमध्ये लिक्विडिटी कुठे ही जर गोष्ट माहीत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये पैसे 100% कमवणार. आणि तुम्हाला जर मार्केटमध्ये लिक्विडिटी कुठे हे माहीत नसेल तर तुम्ही मार्केटची लिक्विडिटी आहे म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये 100% हे लॉस करणार. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर फिबोनाची ओटी लेवल स्ट्रॅटेजी आपण ती गोष्ट पाहणार. बाय साईड लिक्विडिटी, सेल साईड लिक्विडिटी, त्यानंतर CB, PC ह्या गोष्टी पाहणार आहोत. इंटरनल रेंज लिक्विडिटी, एक्सटर्नल रेंज लिक्विडिटी हे गोष्ट पाहणार आहोत. इंजिनिअरिंग लिक्विडिटी काय असते हे पाहणार आहोत. कॅन्डल बेस लिक्विडिटी काय असते किंवा ड्रॉ ऑन लिक्विडिटी काय असते ह्या गोष्टी आपण, इन्स्टिट्यूशनल लिक्विडिटी ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यानंतर मार्केट प्रोफाइल्स म्हणजे काय, आपण डेलीचं स्ट्रक्चर कसं असतं मार्केटमध्ये, विकली स्ट्रक्चर, विकली ॲनालिसिस, मंथली ॲनालिसिस ह्या गोष्टी पाहणार आहोत. आपण एक स्टॉपला जुडा स्विंग म्हणजे एक डबल बॉटम डबल टॉप त्याला पण म्हणू शकता तुम्ही, आपण प्राइस ॲक्शन मध्ये जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण पाहणार आहोत. 3 बार रिव्हर्सल पॅटर्न, आपला 3 बार रिव्हर्सल पॅटर्न ती गोष्ट पाहणार आहोत आपण. त्यानंतर इन्स्टिट्यूशनल मार्केट स्ट्रक्चर पाहणार आहोत आपण. त्यानंतर HRLR किंवा LR ह्या गोष्टी पाहणार आहोत आपण. त्यानंतर इंटरनल लिक्विडिटी, एक्सटर्नल लिक्विडिटी गोष्ट त्या गोष्टी पाहणार आहोत आपण. त्यानंतर हा सिलेबस टोटली पाहून घ्या. हा टोटली सिलेबस हा ॲडव्हान्स एसएमसीचा सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये मार्केट एक अल्गोरिदम मध्ये कसं चालतं हे गोष्ट शिकवणार आहेत आपण. टोटली ॲडव्हान्स सिलेबस असणार आहे. आणि प्राइस अँड टाइम थेरी आपण पाहणार आहोत. प्राइस अँड टाइम थेरी म्हणजेच काय, तुम्ही मार्केटमध्ये एका दिवसभरात मार्केट वर्ल्डमध्ये वेगवेगळे सेशन्स असतात. आशियन सेशन, लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन किंवा लंडन क्लोज सेशन. त्याच्यामध्ये कोणत्या आपण स्ट्रॅटेजी यूज करू शकतात. सिल्वर बुलेट स्ट्रॅटेजी एकदम बेस्ट ICT स्ट्रॅटेजी, स्वतः डेव्हलप केलेली ICT स्ट्रॅटेजी. त्यानंतर OSOK मॉड्यूल हे गोष्टी पाहणार आहोत आपण. हा आपला टोटल सिलेबस आहे. ह्या गोष्टी आपण एक पूर्णपणे एक प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तुम्हाला एक्झाम्पल सकट मी ह्या गोष्टी दाखवणार आहे. तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये मी ह्या गोष्टी दाखवणार आहे. तुम्हाला मी असं सोडणार नाही किंवा एखादं तुम्हाला बंद झालेल्या मार्केटमध्ये दाखवणार आहे. मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये ह्या गोष्टी दाखवणार आहे. त्यानंतर फंडामेंटल्स काय असते ट्रेडिंग करण्यासाठी, हाऊ टू ट्रेड ऑन न्यूज असल्यावर ट्रेड कशा करायच्या, टॉप डाऊन ॲनालिसिस कसं करायचं, सेटअप कसा डिझाईन करायचा आपला स्वतःचा सेटअप. आता ह्या गोष्टी सगळ्या मी शिकवणार. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे जवळजवळ 50 सेटअप तयार करू शकता. पण आपल्याला मार्केटमध्ये 50 सेटअप यूज करायचे नसते. आपल्याला मार्केटमध्ये एक नाही तर 2 मॅक्झिमम सेटअप यूज करायचे असते. आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी 2 सेटअप मार्केटमध्ये यूज करायचे. ट्रेडिंग करण्यासाठी COT रिपोर्ट आपल्याला कसा चेक करायचा, ओपन इंटरेस्ट रिपोर्ट कसा चेक करायचा, त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं, मनी मॅनेजमेंट कसं करायचं, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो. आपल्या मार्केटमध्ये क्लास लावल्यानंतर काय काय शिकवले जाते. लोक मार्केटमध्ये ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीची लोक मार्केटमध्ये 5,000 पासून, लक्षात घ्या, 5,000 पासून ते 5 लाख रुपयेपर्यंत चार्ज करतात. ही गोष्ट शिकवण्याची मार्केटमध्ये 5,000 पासून ते 5 लाख रुपये ह्या गोष्टीची मार्केटमध्ये चार्ज करतात. आणि तीच गोष्ट मी तुम्हाला माझ्या YouTube चॅनलला फ्रीमध्ये शिकवत आहे. हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. हा फ्रीचा कंटेंट आहे म्हणून तुम्ही असंच वाऱ्यावर सोडायचा नाही. तुम्ही प्रॉपर एक नोटबुक घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही मी जे सांगतोय, जे बोलतोय ते तुम्ही रेकॉर्ड करत चाला किंवा नोट डाऊन करत चाला. जेणेकरून तुम्ही शिकल्यानंतर पण तुम्ही पॉज करून स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्या गोष्टी तुम्ही नोट करून चाला. जेणेकरून तुम्ही 1 वर्षानंतर पाहिलं किंवा 6 महिन्यानंतर पाहिलं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये, तरी तुम्हाला त्या गोष्टी समजल्या जातील. आणि आता पहा मार्केटमध्ये काय शिकवतात. मार्केटमध्ये शिकवलं जातं ओल्ड ट्रेडिंग, इंडिकेटर मध्ये मार्केट माणूस सक्सेस होऊ शकत नाही. इंडिकेटर शिकवले जातात. त्यानंतर मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन शिकवली जाते.
प्राइस ऍक्शन. पण प्राइस ऍक्शन पण हे एक ओल्ड ट्रेडिंग स्ट्रॅटेजी झाले, ह्या गोष्टी ओल्ड झाल्या. तर आपल्याला ऍडव्हान्स शिकलं पाहिजे. मार्केटमध्ये ऍडव्हान्स गोष्टी वर्क होतात मार्केटमध्ये. आता लक्षात घ्या तुम्ही. आता पहा, तुम्हाला एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. हा आपला एक काय मार्केटचं स्ट्रक्चर आहे. मार्केट हे स्ट्रक्चर तुम्हाला शिकवलं जातं. मार्केटचं स्ट्रक्चर हे असं शिकवलं जातं. मार्केटचं स्ट्रक्चर असं नसतं. ऍक्च्युली लाईव्ह मार्केटमध्ये मार्केटचं स्ट्रक्चर तसं नाही चालत. मार्केट स्ट्रक्चर तुम्ही पहा. मार्केट हिथं आलं, पुन्हा हिथं आलं, इथं आलं, इथं आलं, इथं आलं, असं. आता पहा, मार्केट स्ट्रक्चर कसं पण चालतं, रॅन्डम. असं असं, परत हे होईल, परत हे होईल, हे होईल. मार्केट स्ट्रक्चर असं चालतं. मार्केट हे कसं पण चालत असतं. मार्केटमध्ये लक्षात घ्या तुम्ही मित्रांनो. आता पहा, मार्केटमध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आपला एक प्राइस ऍक्शनचा पॅटर्न आहे, एक डब्ल्यू पॅटर्न. मार्केटमध्ये आपण ह्या डब्ल्यू पॅटर्न आपण काय करणार, या ठिकाणी आपण एंट्री घेणार, या ठिकाणी आपण काय करणार, एंट्री घेणार. आणि आपण या ठिकाणी काय लावणार, आपण स्टॉप लॉस लावणार. आपण अशी एंट्री घेणार, आपण असा स्टॉप लॉस लावणार, असा स्टॉप लॉसला अशी एंट्री घेणार आपण मार्केटमध्ये. पण असं होत नाही मार्केटमध्ये. मार्केट काय करतं, या ठिकाणी ब्रेकआउट देतं आणि मार्केट पुन्हा येतं आणि आपल्याला सिलेक्ट करतं. ऑब्विसली येणारच मार्केट, कारण की मार्केटने या ठिकाणापासून मुवमेंट दिली, मार्केटनी मुवमेंट या असं दिली आणि मार्केट तिथून ब्रेक नाही होत. ऑब्विसली असं येतं आणि मार्केट असं जात असतं. त्यासाठी मार्केटमध्ये आपली एंट्री कुठं झाली पाहिजे, मार्केटमध्ये आपली एंट्री ह्या पॉईंटला झाली पाहिजे. मार्केटमध्ये आपली एंट्री ह्या पॉईंटला झाली पाहिजे. तीच गोष्ट आपण एसएनसी मध्ये किंवा आयसीटी मध्ये हीच गोष्ट शिकणार आहोत. आणि अजून काही गोष्टी, लिक्विडिटी. मार्केटमध्ये लिक्विडिटी, मार्केट हे कंटिन्यू लिक्विडिटी चालत असतं. लिक्विडिटी म्हणजे काय, मार्केटला ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत जायचंय, तर मार्केट वर जाणार, मार्केट हे तुमची लिक्विडिटी. मार्केट लिक्विडिटी येणार, मार्केट वर जाणार, हे लिक्विडिटी घेतली मार्केटची. ह्या गोष्टी मी शिकवणार आहे पुढे तुम्हाला. एक्सटर्नल गोष्टी म्हणजे एक्सटर्नल लिक्विडिटी, इंटरनल लिक्विडिटी, ह्या गोष्टी येतात मार्केटमध्ये. आणि मार्केट हे प्राइस ऍक्शनचे जे पॅटर्न आहेत ते आपल्याला लॉजिकल जर एसएल असेल तर आपला हा एसएल आहे. म्हणजे तुम्ही एंट्री या ठिकाणी, तर तुम्ही एक पहा, मार्केटची एक मुवमेंट होऊन जाते आणि एक मुवमेंट झाल्यानंतर आपण एक सेकंड मुवमेंटला आपण एंट्री घेतो. ही प्राइस ऍक्शन आपल्याला ट्रेड भेटते. आणि आपण जर एसएनसी यूज केलं तर आपल्याला एक लॉजिकल या ठिकाणी ट्रेड भेटतात, या ठिकाणी आपल्याला ट्रेड भेटत असतात. आणि आता पहा, मार्केटमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. इव्हन मी सुद्धा स्टार्टिंगला ह्याच गोष्टी मी सजेस्ट केल्या लोकांना किंवा शिकवल्या. पण आता आपण एक लॉजिकल अल्गोरिदम शिकलेले आहोत आणि मार्केटमध्ये एक मार्केट अल्गोरिदम चालतं. मार्केट ह्या स्मार्ट मनी कन्सेप्टवर चालतं. मार्केटमध्ये स्मार्ट मनी कन्सेप्ट म्हणजे काय, सिंपल गोष्ट आहे. मार्केट ही या ठिकाणापासून जी मुवमेंट आली, मार्केट मध्ये त्यांच्या ज्या या ठिकाणाहून ऑर्डर आहेत मार्केटमध्ये, त्यांना 1 करोडची ऑर्डर फिल करायची. आता मार्केटमध्ये या ठिकाणी 1 करोडची ऑर्डर घ्यायची मार्केटमध्ये त्यांना, सॉरी 1 करोडची नाही, त्यांना 1000 करोडची मध्ये या ठिकाणी मार्केटमध्ये ऑर्डर घ्यायची. पण मार्केटमध्ये पुढले लोक पण तेवढे असले पाहिजेत, त्यांना बाईंग करायचे, पण पुढले लोक पण तेवढे सेलर असले पाहिजेत जेणेकरून त्यांना बाईंग भेटेल. मार्केटमध्ये असं होत नाही. मार्केटमध्ये त्यांना या ठिकाणी 500 CR तुम्हाला त्यांना एंट्री घ्यावं लागणार, 500 CRनेच एंट्री घ्यावं लागणार, कारण की एवढं त्यांच्याकडे पुढं लोक नाहीत किंवा एक व्हॉल्यूम नाहीये मार्केटमध्ये. तर मार्केट पुन्हा त्या लेवलला जाणार आणि मार्केटमधून पुन्हा या ठिकाणी 500 CRचे ऑर्डर फिल करणार आणि मार्केट खाली येणार. मार्केट असं चालत असतं. मी तुम्हाला त्या गोष्टी एक लॉजिकली पुढील स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा आपला पहिला व्हिडिओ आहे फक्त आता. आणि आता पहा, आता हा एक पॅटर्न झाला आपला. दुसरा पॅटर्न असतो तो कोणता, आपल्याला शिकवलं जातं फ्लॅग पॅटर्न शिकवलं जातो. आता मला हा फ्लॅग, पहिल्यांदा एक मुवमेंट होती मार्केटमध्ये, मार्केटमध्ये पहिल्यांदा एक मुवमेंट होती आणि त्यानंतरची तो दुसरी मुवमेंट असती, ती मार्केटमध्ये दुसरी मुवमेंट असती. म्हणजे आपण या ठिकाणी पण एक बॉटम पकडत नाहीत आणि टॉप पकडत नाहीत. आपल्याला स्मार्ट मनी कन्सेप्टवर एक गोष्ट आहे की आपल्याला टॉप आणि बॉटम कॅच करता येतो. म्हणजेच आपला रिस्क रिवॉर्ड काय होतो, हाय होतो. ज्या ठिकाणी प्राइस ऍक्शन मध्ये 1:2 रिस्क रिवॉर्ड काढणं अवघड होतं, त्या ठिकाणी स्मार्ट मनी कन्सेप्ट यूज करून 1:20 रिस्क रिवॉर्ड काढता येतो. आता पहा,
मी आजचा जो ट्रेड आहे तो 8/5/2025 रोजी घेतलेला, त्याच्यामध्ये 1:14 बुक केलेला आहे. किती? 1:14 म्हणजे 46 पॉईंटचं गोल्डमध्ये टार्गेट आणि 3 पॉईंटचं फक्त एसएल लावलेला आहे. म्हणजे इतकं मी बुक केलेलं आहे आपल्या गोल्डमध्ये. आता तुम्हाला जर ह्या गोष्टी समजत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सोबत कंटिन्यू राहा. मी तुम्हाला टोटल बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. भेटूया आपण सेकंड एक धमाकेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.